नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी मदन भांदुर्गे, कावेरी सीड्स एरिया बिझनेस मॅनेजर आणि माझ्यासोबत आमचे सहकारी श्री संतोष मोयरे. ते छत्रपती संभाजीनगर जिल्हा पूर्ण बघतात आणि आपल्यासोबत कावेरीचं टरबूज लावले 1901 हे टरबूज त्यांनी या वाहनाची लागवड केली. त्यांच्या शेतात आपण आलो आहे. ते शेतकरी पण आपल्यासोबत इथं उपलब्ध आहेत. तर आज आपण कावेरी कंपनीच्या टरबूज 1901 वाण या प्लॉटच्या वाणावरती आपण इथं आज प्लॉटवरती आलेलो आहे. तर हा जो प्लॉट आहे हा गाव पाडळी, तालुका खुलताबाद, जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे हा प्लॉट आहे. आजची जी तारीख आहे ही 12 डिसेंबर 2024 ही तारीख आहे. तर आज आपण थोडक्यात जाणून घेऊ की आज तारीख सांगण्यामागचं कारण की हा जो प्लॉट आहे हा पूर्ण तिन्ही सीझनमधून हा प्लॉट गेलेला आहे. जसं थंडी असेल, पाऊस असेल आणि टेम्परेचर असेल, त्याकरता ह्या प्लॉटचा आम्ही अनुभव शेतकऱ्याकडनं घेणार आहोत. दादा नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम तुमचं नाव सांगा. कडुबा भीमराव गायकवाड, राहणार पाडळी, तालुका खुलताबाद, जिल्हा संभाजीनगर. तुमचा मोबाईल नंबर? 98 23 14 95 61. तुम्ही कोणत्या वाणाची लागवड केलेली? ही कावेरीचे 1901 कावेरी कंपनीचं 1901. तर हा प्लॉट साधारणतः कधी तुम्ही लागवड केलेला आहे? 4 ऑक्टोबर 2024 ला तुम्ही हा लागवड केलेला आहे. आणि आजची तारीख आहे शेतकरी मित्रांनो, जसं सांगितलं मी, 12 डिसेंबर 2024. म्हणजे साधारणतः जर तुम्ही बघितलं तर जवळपास 65 ते 70 दिवसाच्या आसपास या प्लॉटचा कालावधी झालेला आहे. तर थोडक्यात या वाणाची काय क्वालिटी तुम्हाला वाटली? मी कंटिन्यू टरबूज लावतो. यावर्षी नवीन लावलेलं सीड आहे आणि यावर्षी काय झालं की तोडेपर्यंत पाला खराब झाला नाही. आज माल तोडणीला आला, पाला अजून बी तसं तसं आहे. आणि वजनात एवढं फळं आपल्या रानात झालं नव्हतं अजून. आणि आज जवळजवळ 6 किलो 6.5-7 किलोपर्यंत फळं तुम्ही बघू शकता मित्रांनो की शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की आज ते दरवर्षी टरबूजाची लागवड करतात, पण आत्तापर्यंत एवढी साईज कुठल्याही वाणाची झाली नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यांच्या सांगण्यातून असं आम्हाला समजलं की प्लॉटची साईज होऊन, म्हणजे फळाची साईज झाली, प्लॉट काढणीस तयार आहे, तरीही कुठं वेलीचं जे विल्टिंग आहे किंवा मर रोगाचं प्रमाण आहे हे तुम्हाला प्लॉटमध्ये कुठं आढळणार नाही. हे एक वैशिष्ट्य या वाणाचं शेतकरी दादांनी सांगितलं आहे. आणि साधारणतः साईज कशी वाटते तुम्हाला प्लॉटमध्ये? तर साईज म्हणजे जसं पहिल्या प्लॉटमध्ये काय होतं, 1 नंबरचा माल जेवढा निघाला तेवढाच माल 2 नंबरचा निघायचा. आणि यात असं आहे की 1 नंबरचाच माल सगळ्यात जास्त आहे, कारण 2 किलोच्या आतला माल आपल्या प्लॉटमध्ये नाहीच. म्हणजे ही एक टरबूज उत्पादकासाठी सर्वात महत्त्वाची जी गोष्ट असते की 2 नंबरचा माल हा जर असला तर त्याचं फार मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधवाचं नुकसान होतं. तर दादांचं असं म्हणणं आहे की आत्तापर्यंत जेवढे वाण लावले त्याच्यामध्ये 2 नंबरचा माल हा जास्त निघत होता. आणि या वाणामध्ये जर बघितलं 1901 वाणमध्ये 2 नंबरचा माल हा नाहीच नसल्यासारखाच असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. तुम्ही बघू शकता की प्लॉट आत्ताही किती फ्रेश असा प्लॉट आहे, बरोबर आहे. आणि आमचे महाराष्ट्रामध्ये इतर भरपूर शेतकरी असे टरबूज उत्पादक शेतकरी आहे, त्यांना तुम्ही काय सल्ला देणार किंवा त्यांना तुम्ही काय तुमचं मनोगत व्यक्त करणार? माझ्यासाठी मला खूप चांगलं वाटलं वाण. प्रत्येकाने त्याचा अनुभव घेऊन एक वेळेस लावून बघितल्याशिवाय कोणाला अनुभव येणार नाही. बरोबर. स्वतः लावला म्हणून मला अनुभव आला. बरोबर. कारण माझं ते डोंगरावरती रान आहे. हे रान तर खूप म्हणजे न येणारं पीक, रानातलं पीक आहे. बरोबर. कारण चौकडून पाहिलं सगळे डोंगराचे. बरोबर. आणि ज्यादा एका तिच्या खाली तर माती नाही, खाली कडक आहे. ते पहिले मी खाली लावायचं तिकडं, बरोबर, मळ्याच्या वावरामध्ये. पण यावर्षी खाली जमीन खाली नसतं नाही ते लावलं. असं वाटलं नव्हतं की बा या खडकाच्या रानात एवढं चांगलं येईल म्हणून. चालेल, खूप चांगलं फळ. चालेल, धन्यवाद दादा. मी मुलांचं सल्ला शेतकरी बांधवांना दिला.